हॅलो. तर आज मी घेऊन आले एक नवीन रेसिपी. तर रेसिपीचं नाव आहे भेंडीची रस्सा भाजी. लास्टचा व्हिडिओ मी मेकअपचा केला होता, तो तुम्ही बघितलाच असेल. कसा वाटला तो मला नक्की सांगा. आणि चला तर आज मी जी रेसिपी बनवते त्याचं साहित्य बघूया. तर इथे मी साहित्य सगळं काढून घेतलेलं आहे. पहिलं तर मी जी भेंडी आहे ती स्वच्छ धुवून पुसून अशा 2 तुकड्यांमध्ये कापून घेतलेली आहे. आता आपल्याला रस्सा भाजी बनवायची, त्यासाठी वाटण पाहिजे. तर वाटण्यासाठी मी काय काय घेतले, हा ओला नारळ आहे, इथे लसूण घेतलेत, आलं आणि 2 मिरच्या घेतल्यात आहेत आणि कोथिंबीर. ह्याचं आपण वाटण करून घेणार आहे. बाकीचं साहित्य तुम्हाला दाखवते. इथे मी 2 कांदे कापून घेतलेत, एक टोमॅटो मोठ्या आकाराचा, इथे फोडणीसाठी लसूण, फोडणीसाठी जिरं, फोडणीसाठी कढीपत्ता आणि आपल्याला हे वरतून कोथिंबीर टाकायची म्हणून बारीक चिरून घेतले. मसाले तुम्हाला दाखवते. मसाल्यांमध्ये आपल्याला फोडणीला हिंग टाकायचं आहे, ते घेतले. मीठ घेतलं, इथे हळद, ही धने पावडर आहे, हा घरगुती मसाला आहे आमचा, घरात जो आम्ही बनवतो तो मसाला आहे. ही बडीशेप भाजून घेऊन त्याची पावडर करून घेतलं, फक्त क्रश करून घेतले, बघू शकता तुम्ही, थोडंसं ओबडधोबडच. आणि इथे मी थोडासा चिकन मसाला घेतलेला आहे आणि इथे मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे आणि इथे थोडासा गूळ घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हे सगळं साहित्य आपण आता हे बनवून घेऊया, त्याचं वाटण बनवून घेऊया. अशा प्रकारे हे बघू शकता तुम्ही, हे वाटण झालेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. आता इथे मी तेल तापवून घेतलेलं आहे. आता तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे. तेलामध्ये आपण हे जिरं टाकून घेऊया. हे जे लसूण आहे ते थोडेसे ठेचून घेऊया आपण. आपण ह्याच्यात टाकूया कढीपत्ता टाकून घेऊया. छान तडतडलं की आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे. हिंग टाकून घेऊया आपण. 1 पाव चमचा हिंग टाकायचं आहे. असं छान तडतडलं, थोडंसं लसूण गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला ही भेंडी घालून घ्यायची. आता ही भेंडी आपण तेलात परतून घेऊया चांगली. गॅसचा फ्लेम जरासा मोठा करते. थोडा आपल्याला 2-3 सेकंद परतून घ्यायचं आहे. बघू शकताय जरा भेंडीचा कलर थोडासा बदलला आहे. आता आपण ह्या ठिकाणी हा कांदा घालूया.
आपण थोडासा या भेंडी जरा परतून घेऊया. थोडंसं परतलं की आपण ह्याच्यात आता हा टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो पण थोडासा परतून घेऊया ह्याच्याबरोबर आपण. टोमॅटो परतला की आपल्याला हे जे मसाले घेतले आहेत आपण ते सगळे घालून घ्यायचे. मी आधी हा आमचा घरगुती मसाला घालते, त्यानंतर धने जिरे पूड घालते, त्यानंतर हळद घालते आणि हा मसाला घेतला तो घालून घेते. नंतर मी बडीशेप जी आपण वाटून घेतली ती घालून घेऊया. आता आपल्याला हे सगळे मसाले मिक्स करून घेऊया. मसाले मिक्स झाले चांगले की आपण मीठ घालूया. मीठ मिक्स करून घेऊया. मिक्स झालं की ह्या टायमाला आपल्याला घालायचा आहे हा जो चिंचेचा कोळ बनवून घेतला आहे तो आत्ता ह्या ठिकाणी घालायचा आहे. कारण जी भेंडीला तार सुटते ती या चिंचेच्या कोळामुळे सुटणार नाही आहे. हे आपण मिक्स करून घेऊया चांगलं. आणि आता आपण ह्याच्यामध्ये हा गूळ घालून घेऊया. चांगलं आपण मिक्स करून घेऊया. गूळ वितळवून घेऊया थोडा ह्याच्यामध्ये. एकजीव होऊन गेल्यावर आपण ह्याच्यात वाटण सोडायचं आपलं. तर आपण जे हे वाटण बनवून घेतलेलं आहे हे आपण घालून घेऊया याच्यात. हे आपण छान मिक्स करून घेऊया. त्याच्यात वाटणात आपण मिरची टाकले आणि मसालाही टाकला आपण तिखट मसाला. त्याच्यामुळे मी मसाला थोडा कमी घेतला कारण मी वाटणामध्ये मिरची टाकली होती.
आणि आपण जे चिंचेचा कोळ आणि गूळ टाकलेला त्याच्याने असे एकदम आंबट गोड तिखट अशी छान चव येणार आहे. हे आपण मिक्स करून घेऊया. आता चांगलं फ्राय करून घेऊया. थोडं 2-3 सेकंद हलवून घेऊया सगळं मिक्सअप होईपर्यंत. इथे मी ओव्हनमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. जे वाटण होतं ते धुवून घेऊन तेच पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. थोडं फ्राय झाल्यावर हे जे मी गरम करून घेतलेलं आहे पाणी ते मी या ठिकाणी घालते. गॅसचा फ्लेम फास्टच ठेवलेला आहे मी, कारण आपल्याला ह्या सगळ्या पटापट कृती करायच्या आहेत. आपण हिरवी जी भाजी बनवतो त्याच्यासाठी आपण आधी भेंडी फ्राय करून घेतो आणि भेंडी फ्राय केल्यावर त्याचा तो चिकटपणा आपण आधी काढून घेतो. आता आपण फ्राय नाही करून घेतले, त्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जी प्रोसिजर आहे ती पटापट करून घ्यायची आहे आणि गॅस फास्टच ठेवायचा आहे. स्लो केला तर भेंडी अशी चिकट होते आणि त्याचा तार सुटू शकते. आपण आता ही झाकून शिजायसाठी ठेवूया. बघू शकताय इथे आपली भेंडी शिजलेली आहे छान आणि रस्सा पण छान झालेला आहे आणि भाजी पण खूप छान दिसते. सुवास तर एकदम छान येतोय भाजीचा. आता आपण या ठिकाणी कोथिंबीर घालूया. तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये कोथिंबीर ही जास्त वापरा. कोथिंबीरने शरीरातलं रक्त वाढण्यास मदत होते, त्यामुळे कोथिंबीर जेवणामध्ये तुम्ही जास्त वापरा, त्याची चवही छान येते. अशा प्रकारे आपली ही रस्सा भाजी रेडी आहे. तर आता मी ह्याची प्लेटिंग करून घेते.